लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आजच्या आपल्या या व्हिडिओला अजिबातच वेळ वाया न घालवता पटापट सुरुवात करूया। तर आता आपण इथे असं पाहिलेलंच आहे की काव्याने सगळ्यांच्या समोर वसुहत्याला ओपन चॅलेंज केलेलं आहे की तुम्ही खोटारडे आहात आणि मी तुमचा खोटारडेपणा सिद्ध करून दाखवणारच, कारण तुम्ही माझ्या नंदिनी ताईला दुखावलेलं आहे। त्यावर आता नंदिनी हे सगळं बघत असते उभं राहून, तर काव्याने देवाच्या दिव्यासमोर हात ठेवून ही शपथ घेतलेली असते। आता काव्या जसंच दिव्याच्या वरती हात ठेवते, पार्थ येतो आणि तिच्या हाताखाली हात ठेवतो आणि म्हणतो मी सुद्धा। त्यावर लगेचच जीवासुद्धा येतो आणि जीवासुद्धा पार्थच्या हाताखाली हात धरतो आणि म्हणतो मी सुद्धा। त्याबरोबर आता मात्र हे सगळं बघून नंदिनीला खूप बरं वाटलेलं असतं। तिला असं वाटतं की चला, आपला नवरा आणि आपली बहीण आपल्या बाजूने खंबीरपणे ठामपणे उभे आहेत। मी जीवाच्या आत्यावरती एवढे आरोप केले तरीसुद्धा जीवाने माझ्यावरती संशय नाही घेतला, तर ठामपणे त्यांनी माझी साथ द्यायचं ठरवलं आहे। तर आता काव्या हिचं हे रौद्र रूप पहिल्यांदाच घरातल्या सगळ्यांनी पाहिलेलं असतं। तर आता मात्र इथे वसुहत्याला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं। तिला भीती वाटत असते की बापरे, आता ह्या काव्याने शपथ घेतली आहे ते सुद्धा देवापुढच्या दिव्यासमोर, म्हणजे नक्कीच मला खोटं पाडण्यासाठी ही नवनवीन काहीतरी उद्योग करणार आणि ही कुठून ना कुठून तरी पुरावे कसेही करून शोधून काढणारच। मग मला काहीही करून, अगदी काहीही करून यांचं घर सुखी राहू द्यायचं नाही आहे। जर पुरावे सापडले तर अर्थात विक्रम मला घरात ठेवणार नाही, तो मला घराच्या बाहेर काढूनच टाकणार। आणि जर विक्रमने मला घरातून बाहेर काढून टाकलं तर मग मी सुद्धा यांना सुखाने कसं जगू देऊ? यांचं घर फोडल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही। माझ्या एकुलत्या एका लेकीचं रम्याचं सुख त्या नंदिनीने हिरावून घेतलं, त्या काव्याने ओरबाडून घेतलं तिचं कुंकू, मग आता मी तिला सुखाने कसं जगू देऊ? आता रम्याचं कुंकू म्हणजे कोण? पार्थ बरोबर लग्न काव्याने केलंय ना, म्हणून मग आता वसुहत्याला नंदिनी आणि काव्या ह्या दोघी बहिणींना उद्ध्वस्त करायचं आहे। त्यात तिच्या नवऱ्याचा मृत्यू हा धनंजयने म्हणजेच पार्थाने जीवाच्या सासऱ्यांनी केलाय असं सुद्धा वसुंधराला वाटतं आणि म्हणूनच धनंजयच्या मुली म्हणून काव्य आणि नंदिनीला तिला सुखाने जगू द्यायचं नाहीये। मग आता तिने ठरवलंय की मग जर मला घराबाहेर काढणार असतील तर मी काहीही करून यांचं घर फोडणार। मग यासाठी माझ्याकडचा सगळ्यात सोपा पर्याय आणि हुकुमाचा एक्का म्हणजे पार्थ आणि काव्याचे घटस्फोटाचे कागदपत्र। ते दोघंजण डिवोर्स घेणार आहेत, ही गोष्ट अजूनही त्यांनी कोणाला सांगितलेली नाही आहे। जर आपल्यावरती डाव उलटतोय हे आपल्याला जाणवलं तर आपण आपला हुकुमाचा एक्का काढायचा आणि तिथे सगळ्यांसमोर ही गोष्ट सांगायची की पार्थ आणि काव्या डिवोर्स घेत आहेत। आता ठरल्याप्रमाणे काव्याला खोटं ठरवण्यासाठी वसुहत्याने नवीन चाल चालण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण आता वसुहत्याचा प्लॅन फ्लॉप होतो। कारण आता पिहूने जेव्हा व्हिडिओ काढण्यासाठी तिच्या वडिलांचा म्हणजेच मिथुन काकांचा मोबाईल वरती गच्चीवरती नेलेला असतो आणि ती व्हिडिओ काढत असते खालून विक्रम आणि मालिनीच्या वाढदिवसाचा, तेव्हा वसुहत्याने तिथे येऊन तिला खडसावलेलं असतं। पण त्यावेळेस पिहूच्या हातातला मोबाईल चालू असतो आणि त्यामध्ये वसुहत्याचे सगळे शब्द रेकॉर्ड झालेले असतात आणि पिहूचं सुद्धा सगळं बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं। पिहू म्हणालेली असते की मी ऐकलंय तूच नंदिनी वहिनीला दीपकला किडनॅप करायला सांगितलं होतंस, हो ना मावशी? त्यावर वसुहत्या म्हणालेली असते की हे बघ, आता तू जे ऐकलंयस ते फक्त तुझ्यापर्यंत मर्यादित ठेव। हे सगळं जर घरात इतर कोणाला जरी कळलं ना तरी तुझी गाठ माझ्याशी आहे। मी तुला, तुझ्या आईला, तुझ्या त्या बहिणीला, श्रेयाला आणि बाबांना सगळ्यांना घराबाहेर काढेन, कारण हे घर माझ्या नावावर आहे। मग काय करायचंय ते तू ठरव। आता तुझ्या मनातली गोष्ट कोणापर्यंतच पोहोचता कामा नये। आता हा व्हिडिओ जसाच मिथुन काकांपासून काव्याला मिळतो, काव्या ताबडतोब घरातल्या सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवते आणि मग आता घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। तर काव्या आता वसुहत्याला म्हणत असते, काव्याबरोबर पंगा कधीच नाही घ्यायचा। काव्या खूप चांगली आहे, पण जर काव्याचं डोकं फिरलं तर काव्या इतकी वाईट नाही, विचित्र मुलगी जगात सापडणार नाही, समजलं? आणि तुम्ही तर माझा इगो, माझा आनंद, माझं सुख दुखवलं। माझी नंदिनी ताई, तुम्ही माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला हर्ट केलं होतं, मग तुम्हाला तर सोडणं मला शक्य नव्हतंच वसुहत्या। तर आता नंदिनी सुद्धा वसुहत्यांच्या समोर येते आणि म्हणायला लागते, वसुहत्या, माझ्याबद्दल तुम्ही सगळ्यांना भडकवण्याचा खूप प्रयत्न केलात, पण शेवटी माझ्या कुटुंबाने माझ्यावरच विश्वास ठेवला। माझ्या नवऱ्याने माझी साथ दिली, माझ्या बहिणीने, माझ्या थोरल्या जावेने सुद्धा मलाच पाठिंबा दिला आणि तिनेच सगळं सत्य शोधून काढलं। मला आठवतंय तुम्ही लग्न करून या घरात नवीनच आल्यानंतर नमस्कार करायला लावला होतात तिला,
आणि तिथला जो नमस्कार मी केला होता ना, तो आज सार्थकी ठरला. तिने माझी साथ दिली आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. अर्थात आता ती बहीण म्हणून उभी राहिली की जाऊ म्हणून उभी राहिली हे तुमच्यासाठी मॅटर करत नाही. त्याबरोबर आता लगेचच इकडे नंदिनी पुढे हेही सांगते, आणि माझा थोरला दीरही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. माझी सासू तर माझ्या पाठीशी अगदी आईपेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने उभी राहिली. एखाद्या वेळेस जर आईंऐवजी माझी आई असती ना, तर तिनेही माझ्यावरती एकदा विश्वास नसता ठेवला. तीही म्हणाली असती की कदाचित माझा गैरसमज झाला असेल, पण आईंनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांनी ठामपणे सांगितलं, माझी सून खोटं बोलूच शकत नाही. आणि बघा, शेवटी सिद्ध झालं मी खोटं नाही बोलत आहे. आणि राहिला प्रश्न बाबांचा, तर त्यांच्यावरती मला राग नाही येत आहे, तर मला त्यांची दया येते की त्यांनी किती चुकीच्या व्यक्तीवरती त्यांचा सगळा विश्वास ठेवला आणि त्यांचा विश्वासघात झाला. कदाचित जर मी खोटी ठरले असते ना एखाद्या वेळेस तरी मला चाललं असतं, पण माझ्या बाबांचा जो विश्वासघात झाला आहे ना, तो मला नाही आवडलेला. मग लगेचच आता विक्रम काका हे वसुहत्याला म्हणायला लागतात, वसुताई तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना? अगं मोठी बहीण ना तू माझी, माझ्या मुलांवर तुझंही तितकंच प्रेम आहे, माझ्या मुलांची तुलाही तितकीच काळजी आहे, असं आजपर्यंत तू मला फक्त भासवत राहिलीस. याचा अर्थ का वागलीस असं? काय मिळालं तुला हे सगळं करून? किती खोटा अडेपणा करशील अजून? अगं माझ्या मुलांचा संसार तू मोडायला निघालीस, माझ्या घरामध्ये कलेश करण्याचा तू प्रयत्न केलास. काय गरज होती हे सगळं घडवून आणण्याची? त्यावर मात्र आता वसुहत्या गप्प बसते. मग लगेचच विक्रम काका मालिनीकडे येतात आणि म्हणतात, मालिनी मला माफ कर, माझं चुकलं. आणि तू म्हणतेस ना मी माणसं ओळखण्यात चुकतो, हो चुकलो मी, खरंच चुकलो. बहिणीच्या मायेपोटी मी विसरून गेलो की मला चारही बाजूंनी विचार केला पाहिजे. मग विक्रम काका नंदिनीकडे सुद्धा येतात आणि नंदिनीची देखील माफी मागतात. नंदिनी बाळा मला माफ कर, माझं चुकलं, मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. कमीत कमी एकदा तरी तुझ्या बाजूने पूर्णपणे विचार करायला हवा होता. कदाचित जर मी तुझ्या बाजूने विचार केला असता तर मलासुद्धा सगळं पटलं असतं, पण मी तुझ्या बाजूने विचार करावा असा विचारच केला नाही. मी सरळ माझ्या ताईवरती सर्व विश्वास ठेवला आणि तुला मात्र प्रत्येक वेळेस दोषी ठरवत गेलो. खरंच मला माफ कर, माझं चुकलं. त्यावर आता मात्र नंदिनीला आता दया येते आणि नंदिनी म्हणत असते, अहो बाबा माफी नका मागू माझी. त्यावर मालिनी म्हणते, नाही नंदिनी थांब, बोलू देत त्यांना सॉरी, चूक आहे ना त्यांची, मग कबूल करू देत ना. मी म्हणत होते त्यांना की बहिणीवरती एवढा आंधळा विश्वास नका ठेवू विक्रम, पण नाही, माझं ऐकायचंच नव्हतं ना तुम्हाला. विक्रम अहो या साध्या गोष्टीवरून तुमच्या लक्षात यायला हवं होतं, आपल्या लग्नाला आता 25 वर्ष होऊन गेली, पण आपल्यात कधीच भांडण झालं नव्हतं 25 वर्षात. आठवतंय तुम्हाला? एकदा आपल्यात भांडण झालं होतं, मी तुमच्यावरती रागून माहेरी गेले होते. त्यावेळेस तुम्ही स्वतः मला माफी मागून सॉरी म्हणून घरी परत आणलं होतं आणि त्यावेळेसही आपल्या घरात कोणाला कळलंसुद्धा नव्हतं की आपलं भांडण झालं आहे. मी जाताना सांगितलं होतं की आईने मला बोलावलं आहे, थोडे दिवस मला माहेरी जाण्याची इच्छा झाली आहे. त्यावेळेस तुमच्या बाबांनी म्हणजे दादासाहेबांनी मला सहज परवानगी देऊन टाकली. मी माहेरी निघून गेले, घरात कोणाला कळलं नाही. मी माहेरी जाऊन सांगितलं की मला घरी राहायला येण्याची इच्छा झाली म्हणून मी राहायला आली आहे. तुम्ही स्वतः 2 दिवसात येऊन मला परत आपल्या घरी घेऊन आलात. उलट मला सगळे विचारत होते की बघ तुझ्या नवऱ्याला तुझ्याशिवाय करमत नाही, आणि आज तुम्ही तुमच्या बहिणीमुळे माझ्याशी भांडत होतात. या एवढ्या साध्या शुल्क गोष्टीवरूनही तुमच्या लक्षात आलं नाही का की तुमच्या बहिणीमुळे आपल्यात वाद होत होता. तुमची बहीण आपलं घर फोडायचा प्रयत्न करते, की जी नंदिनी आपल्याला भांडू नका असं सांगत होती ती नंदिनी आपलं घर फोडण्याचा प्रयत्न करते. हे बघा, बहिणीवरती प्रेम असणं चांगली गोष्ट आहे, विश्वास असणं खूप चांगली गोष्ट आहे, पण अतिप्रेम आणि अतिविश्वास कोणावरच असू नये माणसाचा. मग अगदी ते पोटचं मूल असलं ना तरीही अशी जगराटी आहे. त्याबरोबर लगेचच वसुहत्या म्हणायला लागते, पुरे झालं मालिनी. आणि विक्रम तू ज्या या तुझ्या सुनेच्या वतीने आता माझ्याशी भांडतोयस, ज्या या तुझ्या सुनांसाठी मला बोलतोयस, आणि मालिनी तू त्या काव्याने तुझ्यासाठी 2 दिवस सूप काय बनवलं, तुझी थोडी काळजी केल्यासारखं काय दाखवलं, तर लगेच माझी सून म्हणून मिरवायला लागलीस तिला. अगं लग्न करून या घरात आली तेव्हा कशी वागत होती ते विसरलीस का लगेच? मालिनी काकू म्हणतात, तेव्हाची परिस्थितीच ती होती वसुताई, पण प्रेमाने जिंकलं ना तिने सगळं. त्याबरोबर लगेचच वसुहत्या म्हणते, प्रेम आणि ही काव्या, अगं बाजार मांडला हिने, लग्नाचा बाजार. अरे पार्थ, तूही खोटं बोलशील अजून? त्यावर लगेचच रम्या विचारते, आई काय म्हणायचं आहे गं तुला? त्यावर वसुहत्या म्हणते, अगं रम्या, मी तुलाही सांगितलं नाही का, विचार केला होता जाऊ दे, कशाला उगाच भावाच्या घरात कलेश करायचा, पण आता भावालाच मी नको आहे घरात, तर मग सांगायला तर हवंच, होऊ दे काय होतंय ते.
विक्रम, तुझा हा लाडका मुलगा पार्थ आणि तुझी ही सून काव्या घटस्फोट घेत आहेत. त्याबरोबर हे ऐकून मालिनी काकूंना खूप मोठा धक्का बसतो. मालिनी काकू म्हणतात, वसुताई, आमच्या घरात भांडण लावण्यासाठी किती खोटं बोलाल अजून, किती? अहो, माझाच मुलगा आणि माझी सून माझ्याशी खोटं बोलताय असं सांगाल मला? पार्थ आजपर्यंत कुठलीच गोष्ट मला न सांगता करेल असं घडलेलंच नाही आहे. अगदी शाळेतली छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा त्याने मला सांगितली. अहो, कॉलेजमध्ये त्याला कोणी प्रपोज केलं ना तर ते सुद्धा घरी येऊन त्याने सांगितलं मला की आई, मला या मुलीने असं असं विचारलं आणि मला खूप हसायला आलं. इतका चांगला बॉन्ड आहे माझा आणि माझ्या मुलाचा. आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेईल तो आणि माझ्याशी बोलणार नाही असं तुम्ही मला सांगाल आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवेन असं वाटतंय का तुम्हाला? लक्षात ठेवा, माझ्या घरात फूट पाडण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. पुन्हा जर असं काही बोललात ना माझ्या मुलाबद्दल किंवा सुनेबद्दल तर गाठ माझ्याशी आहे. त्याबरोबर आता मात्र वसवत्याला खूप जोरात हसायला येतं. मालिनी काकू म्हणत असतात, हसा हसा, किती हसायचं तितकं हसा. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हसल्याने किंवा तुम्ही काहीतरी अशी फालतूगिरी केल्याने मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन का? नाही या, मी माझ्या मुलावरती अविश्वास कधीच दाखवणार नाही आहे. कारण मला पूर्ण खात्री आहे माझा पार्थ मला न विचारता कोणतीच गोष्ट करूच शकत नाही. समजलं? आणि डिवोर्ससारखा एवढा मोठा निर्णय तर कधीच घेणार नाही. आणि काव्या कितीही तापट असली ना तरीही एवढा मोठा निर्णय घेण्याची हिंमत तीही करणार नाही. ती एकदा बोलेल माझ्याशी. त्याबरोबर आता मात्र पार्थ आणि काव्या एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागतात. त्यांना वाटत असतं की आपण काय माती खाऊन ठेवली आहे, मालिनी काकूंनी किती विश्वास दाखवला आहे. आता मात्र पार्थ आणि काव्या दोघांनाही लाजल्यासारखं व्हायला लागतं. त्यांना गिल्टी फील होत असतं आणि त्यांच्या नजरा खाली झुकून गेलेल्या असतात. त्या साधं वरती दोघांच्या नजरा येतही नसतात. ते दोघं खालीच बघत असतात कंटिन्युअसली. त्याबरोबर लगेचच आता वसवत्या म्हणते, पार्थ, घे तुझ्या आईच्या डोक्यावर हात ठेवून शपथ. त्याबरोबर मग मात्र पार्थ म्हणतो, आई मला माफ कर, माझं चुकलं. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, म्हणजे? त्यावर काव्या म्हणते, काकू प्लीज, हे बघा तुम्ही चिडू नका, पण खरंच सांगतोय आम्ही डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्या आहेत. त्याबरोबर हे ऐकून मालिनी काकूंना खूप मोठा धक्का बसतो. तर पार्थ लगेचच मालिनी काकूंजवळ जाऊन बसतो आणि मालिनी काकूंना म्हणतो, पण आई प्लीज, माझं पूर्ण म्हणणं एकदा ऐकून तरी घे ना. अगं, तेव्हाची सिच्युएशन तशी होती, पण मी आणि काव्य आत्ता घटस्फोट नाही घेत आहोत. आम्ही एकत्र राहणार आहोत. आम्ही आमच्या लग्नाला, आमच्या नात्याला एक चान्स द्यायचं असं ठरवलं आहे. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, पार्थ रे, आत्ता भांडले ना रे मी वसुताईंबरोबर तुझ्यासाठी, आणि तू मला आत्ता सांगतोयस की तू डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्यास का? कधीपासून माझा मुलगा माझ्याशी इतकं खोटं बोलायला लागला? काय गरज होती हे सगळं करण्याची? आणि थेट डिवोर्स? अरे, मधला काहीच मार्ग तुम्हाला सापडला नाही? इतका मोठा निर्णय घेतलात का रे तुम्ही? इतके मोठे झालात की तुम्हाला आईवडिलांची गरजच वाटत नाही का रे? त्याबरोबर मालिनी काकूंना आता पार्थ म्हणत असतो, आई हे बघ. मालिनी काकू म्हणतात, गप्प बस, काहीच बोलू नकोस तू. अरे, विश्वासघात केलायस तू माझा. आणि काव्या, तू अगं, आठवत नाही आहे का तुला माझ्या बहिणीच्या मुलाचा आणि सुनेचा ज्यावेळेस घटस्फोट झाला त्यावेळेस वचन दिलं होतंस ना गं मला, मी कधीच सोडून नाही जाणार म्हणून तुम्हाला. मग हे डिवोर्स वगैरे काय आहे? कशासाठी करता हे सगळं? त्याबरोबर मात्र आता पार्थ आणि काव्या गप्प बसतात. मालिनी काकू म्हणतात, विश्वासघात केलाय तुम्ही माझा, विश्वासघात. त्याबरोबर आता मालिनी काकूंच्या छातीत दुखायला लागतं आणि त्या तिथेच म्हणजे पडतात खाली. तर आता हे सगळं बघून वसवत्याला मज्जा येत असते. वसवत्या ठरवते की चला, आपल्याला जे करायचं होतं ते आपण करून झालेलो आहे, त्यामुळे आता इथं थांबण्यात काही अर्थ नाही आहे. आता आपण या घराच्या बाहेर पडलं पाहिजे, यांचं लक्ष जोवर आपल्यावर नाही आहे तोवर, नाहीतर हे लोक आपल्याला पोलिसांच्या ताब्यात वगैरे देतील. त्यामुळे मग वसवत्या आणि रम्या ताबडतोब लगेचच्या लगेच आता पार्थचं आणि काव्याचं घर सोडून देतात. त्याबरोबर आता मात्र इथे मालिनी काकू यांना डॉक्टर येऊन चेकअप करतात आणि मग सांगत असतात की यांची तब्येत खूपच जास्त नाजूक आहे. यांनी कसलं टेन्शन वगैरे घेतलं होतं का, किंवा अचानक काही मोठी घटना यांना समजली होती का? त्यावर आता पार्थ आणि काव्या हे होकार देतात. त्यावर डॉक्टर म्हणतात की त्यामुळेच यांना इतका त्रास झाला आहे, पण पुन्हा यांना असा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. कमीत कमी पुढचे 5-6 महिने तरी त्यांच्यापर्यंत अशी कुठलीच बातमी पोहोचू देऊ नका की ज्याच्यामुळे त्यांना त्रास होईल, ज्याच्यामुळे त्यांना धक्का बसेल. त्यावर पार्थ आणि काव्या लगेचच डॉक्टरांना होकार देतात आणि सांगतात की आम्ही पूर्ण काळजी घेऊ. आणि मग डॉक्टर तिकडनं निघून जातात. त्यानंतर आता काव्य आणि पार्थ पुन्हा एकदा मालिनी काकूंच्या जवळ येऊन बसतात आणि काव्या मालिनी काकूंना समजावून सांगते की काकू, आम्ही डिवोर्स घेतला, पण खरंच सांगतोय आम्हाला
घटस्फोट नको आहे. आम्ही ज्यावेळेस डिवोर्स पेपर साईन केले ना त्यावेळेची कंडिशन तशी होती. अहो, माझ्या मामा मामींनी घरी आल्यावर मला मुद्दामून त्रास दिला, मुद्दामून मला विचारलं की मुलाबाळांचा विचार कधी करताय वगैरे वगैरे, ह्या फालतू गोष्टी. त्यामुळे मी चिडले. त्यावर पार्थ पुढे सांगतो, आणि चिडल्यापणी त्यांनी वकिलाला कॉल केला की मला डिवोर्स हवा आहे, तर तुम्ही माझ्या घरी या, आपण घरी प्रोसिजरबद्दल बोलून घेऊ. आणि तोच वकील आठवतोय जो माझ्याकडे आला होता त्याच्या ऑफिसचं इंटिरियर करण्यासाठी, तोच वकील होता. आणि मी त्याचा पत्ता लिहून घेतला, काव्याच्या घरचा पत्ता बघितला, त्यात काव्य माहेरी गेली होती. म्हणून मी सुद्धा वकिलाबरोबर तिथे गेलो आणि मला खूप मोठा वाईट वाटलं, धक्का बसला हे सगळं बघून. आणि म्हणून मी स्वतःहून काव्याला डिवोर्स पेपर्स दिले होते. पण आम्हाला डिवोर्स नाही घ्यायचा आहे आई, प्लीज विश्वास ठेव आमच्यावर. आम्ही हे सगळं तुझ्यासाठी नाही बोलत आहोत, तर आम्ही हे सगळं जेन्युअनली बोलतोय. तर आता इकडे नंदिनी आणि जीवा त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. नंदिनी ही जीवाला म्हणत असते, आज पार्थ आणि काव्याबद्दल आईना आणि बाबांना जेव्हा कळलं त्यावेळेस आईना केवढा मोठा धक्का बसला. आणि त्यात डॉक्टरांनी सांगितलं आहे की पुन्हा आईना धक्का बसेल अशी कोणतीही बातमी कमीत कमी 5-6 महिने त्यांना द्यायची नाही आहे. मला असं वाटतं की त्यावर जीवा म्हणतो, मलाही तेच वाटतंय. नंदिनी म्हणते, पण एकदा ऐकून तरी घ्या मी काय सांगते. जीवा म्हणतो, तुला जे सांगायचं आहे ते मला कळलं. आईला आपण थोडे दिवस आपल्या डिवोर्सबद्दल काही सांगायला नको. नंदिनी, खरं तर मला तुझ्यापासून डिवोर्स नको आहे. मी तुला त्या दिवशीही सांगितलं की ते जे लेटर होतं ते तुझ्यासाठी नव्हतं, तर ते लेटर त्या केसाठी होतं. आमच्या प्रेमाची सुरुवात प्रेमपत्राने झाली होती आणि मला आमच्या प्रेमाचा शेवटसुद्धा प्रेमपत्राने करायचा होता, म्हणून ते पत्र होतं. आता तरी माझी विनंती स्वीकार आणि प्लीज नको घेऊस माझ्यापासून डिवोर्स, कारण त्या पत्रात कुठेच तुझा उल्लेख नव्हता गं. खरंच माझं प्रेम जरी नसलं ना तुझ्यावरती, तरी मला थोडा वेळ दे स्वतःला सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी. आणि तू मला बाहेर पडायला मदत केली आहेस, माझ्यातला जुना जीवा तू परत आणलायस. आता जर तू पुन्हा मला सोडून गेलीस ना तर पुन्हा तुटून जाईल गं मी, आणि मग पुन्हा हा परत जीवा परत येणं कधी शक्य नाही आहे. त्यावर मात्र आता नंदिनीसुद्धा तयार होते आणि ते दोघंजणं एकत्र राहण्याचा निर्णय घेऊन टाकतात. सुखाने संसार करू आपण असं ठरवतात. मग काव्य आणि नंदिनी दोघी मिळून आता मालिनी काकूंची चांगली काळजी घेतात. त्यानंतर मालिनी काकूसुद्धा लवकर रिकवर होतात. आता इकडे देशमुखांच्या घरात सगळं छान सुरळीत सुखाने सुरू होतं. दोन्ही मुलांचे संसार सुखाने सुरू आहेत हे बघून विक्रम काका आणि मालिनी काकूसुद्धा सुखावलेले असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की पुढे आता वसुहत्यांच्या बाबतीत नक्की विक्रम काका काय करणार. कारण ज्यावेळेस त्यांना कळलं की आपल्या बहिणीवरती नंदिनी खोटे आरोप करते, त्यावेळेस जर ते नंदिनीला धारेवर धरू शकतात, तर आता त्यांना कळलेलं आहे की आपली बहीणच एक नंबरची खोटारडी व्यक्ती आहे. मग त्यावेळेस ते नंदिनीची साथ कशी देणार आणि वसुहत्याला धडा कसा शिकवणार. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगाच. पण नक्की काय घडतं हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा. धन्यवाद.